नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ऋषिकेश पाटील व्लॉग्स. आणि आपण आहोत आता पधारो मारो देश उदयपूरला. ही सकाळची फ्लाईट होती, सकाळी पहाटे फ्लाईट पकडून आपण आत्ताच पोचलो आहे उदयपूरला. उदयपूरवरून प्रायव्हेट ट्रॅव्हलर केले आपण आणि आपण निघालो आपल्या हॉटेलकडे. सो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, तुम्हाला एक सरप्राईज भेटेल बघायला या व्हिडिओमध्ये. तर आपण आता आपली पहिली प्लेस करतोय सिटी पॅलेस. तर त्याची एंट्री फीज आहे 50 रुपीज जर तुम्हाला कॉम्प्लेक्समध्येच फिरायचं असेल तर. आणि जर आतमध्ये जाऊन पूर्ण म्युझियम एक्सप्लोअर करायचं आहे तर 450 रुपीज चार्जेस आहेत त्याचे सिटी पॅलेससाठी. आणि तिथे जाण्यासाठी 1 किलोमीटर तुम्हाला एकतर पायी चालवत जावं लागतं और ऑप्शन आहेत जसं आम्ही आता बसलो आहे ट्रेनचा, टॉय ट्रेन. दुसरं इलेक्ट्रिक बग्गीसुद्धा आहे जे 50 रुपीज एक्स्ट्रा घेतलं जातं. सो आपण आता एक्सप्लोअर करतोय सिटी पॅलेस. आपल्याकडे कसं गणेश दरवाजा असतो तसं यांच्याकडे आहे गणेश पोळ. आणि तो समोर दिसतोय तो ताज लेक पॅलेस. अशा प्रकारे आपण आता पोहोचलो आहे सिटी पॅलेसमध्ये. आता आपण आतमध्ये एक्सप्लोअर करणार आहे, काय काय पाहायला भेटतंय बघू आपण आता आतमध्ये सिटी पॅलेसमध्ये. आणि सिटी पॅलेसच्या आत मेवाड राजघराण्याचे शस्त्र, त्यांनी विविध प्रकारचे बनवलेले तलवारी पाहायला मिळतात. आणि राजवाड्याचा काना आणि कोपरा एवढा पद्धतशीरपणे सजवलेला आहे की तिथून पायच निघत नाही. सिटी पॅलेसचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सजवलेल्या खिडक्या. बाकीच्या कामाचं उत्तम असं कला प्रदर्शन तिकडे पाहायला मिळतं. एट दिस पॉइंट वी आर इन सिचुएशन कि भाई 500 रुपये और एक्स्ट्रा ले लो और हमें एक शॉर्टकट दे दो बाहर जाने के लिए. खूप दमून आता बघायची सुद्धा इच्छा नाही झालेली आहे. आता बस एक आहे की बाहेर पडू दे आम्हाला लवकर. एक बॉटल घेतली आहे पाण्याची, प्राईस आहे 50 रुपये. एवढीशी बॉटल आहे. सो स्वतःची बॉटल स्वतः कॅरी करा. आणि दुपारचं टेम्परेचर इकडे आपल्यापेक्षा जास्त आहे. सो आम्ही थोडा आराम करून
आपलं सेकंड प्लेसकडे निघालो, ते म्हणजे कर्णी माता. आपण चाललोय आपल्या दुसऱ्या स्पॉटवरती, कर्णी माता मंदिर. ओके, आणि आपण रोपवे घेतलं इथे. आणि आता पोचतोय कर्णी माता मंदिर जवळ. आता तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं असं. मित्रांनो, आज आहे आपला डे 3. लवकरच निघालोय आम्ही बोटिंग करून. नंतर आम्हाला पुढे जायचं आहे सज्जनगडला. आणि नक्की सांगा मी कशी दिसते. माझा एक पर्सनल असिस्टंट आहे, तो माझ्या साडीचा पल्लू कॅरी करतोय. आपण आलोय आता बोट राईडसाठी. इकडे बघताय 110 पर पर्सन घेतले जातात. कर्णी माता जवळच फतेसागर लेक जवळ आपला बोटिंग पॉईंट आहे. की बारिया हे प्लेसचं नाव आहे. इकडे बघताय का आहे ना, आपली राजानी त्यांच्या किंवा राणीच्या मैत्रिणींसाठी बांधलेला बाग बघू शकता तुम्ही. काय बाबी, लोकेशन मस्त आहे. फोटोजेनिक लोकेशन आहे. बोटीने तुम्हाला इकडे सोडलं जातं. 210 रुपयामध्ये हे पण इन्क्लूड आहे. हा एक प्लेस करण्यासाठी 1 तास दिला जातो. त्याच्यामध्ये तुमचे फोटोज वगैरे काढून तुम्ही रिटर्न आपल्या लोकेशनला बोट सोडून देते. आणि आता आपण निघालो आहे सज्जनगडकडे. येस, त्याची 174 रुपीज प्राईज आहे. आणि गाडी बाहेरलाच थांबल्या. मला इकडे एंट्री गेटवरून एक स्पेशल त्यांच्या गाड्या असतात, त्या करून जायच्या आहेत. 120 रुपीज पर हेड. सो बघू आता आतमध्ये जाऊन. पाहायला गेलं तर आता सिटी पॅलेस पाहिल्यानंतर सज्जनगड काहीच वाटणार नाही. नॉर्मल एक फोटोजेनिक प्लेस पण बोलू शकतो त्यांना. आणि आता वेळ झाली होती जेवायची. सो तिथलीच आम्ही राजस्थानी थाली ट्राय केली त्या फेमस हॉटेलमध्ये. निघालो पुढच्या प्रवासासाठी. तसं पाहायला गेलं तर इकडचे सर्व स्ट्रक्चर सेमच राजेश आहे. सो आम्ही काही प्लेस स्किप केले आणि निघालो इथल्या फेमस मार्केटकडे. आणि खरंच मित्रांनो, राजस्थानी कलेचा काही नादच. मला इथे छोट्यातली छोटी वस्तू ते मोठी बॅग पासून मोठे शोपीस, त्यामध्ये देखील एवढा कलाकुसरीने केलेलं काम दिसेल की तुम्हाला खरंच इथली प्रत्येक वस्तू आवडेल.
तर मित्रांनो, राजस्थान ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूच अशाच काही प्लेसेस घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.